हॅलो, धन्यवाद अमरजी राऊत सर. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पुण्याच्या एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण या मॅचचा मनमुराद आनंद लुटत असताना काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर येते. एका बाजूला गिरसे संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ NP स्पोर्ट्स शहापूर. या दोन टीममध्ये शिवम गिरसे या संघाने जिंकलाय टॉस आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. धाडसी निर्णय आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम गिरसे या संघाने घेतला आणि प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. NP स्पोर्ट्स शहापूर हा संघ क्षेत्ररक्षण करेल मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची ही देखील मॅच तुमच्या समोर येईल आणि सेकंड राऊंड मधील आपल्याला दुसरा सामना पाहायला मिळतोय. 6 संघ आणि या 6 संघातून 3 मॅचेस, त्यानंतर पुण्याचे एकदा ड्रॉ. आणि 3 संघांमधून आपण पाहिलं तर एखाद्या संघाला पुढे जाण्यासाठी नक्कीच वाटचाल मिळेल ड्रॉच्या माध्यमातून. चला 12th मॅन, दोन्ही टीमचे 12th मॅन आपण NP स्पोर्ट्स शहापूर संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू आपण पाठवायचा. चला आपण स्टेजचे जे लाईट्स आहेत ना ते बंद करायचे आहेत. अरे डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर ही काळजी तुम्ही घ्या, जेणेकरून खेळाडूला त्याचा अडथळा निर्माण होणार नाही आहे याची काळजी तुम्ही घ्या. थोडासा वेळा तुम्हाला अगदी दिवस रात्र सकाळपासून आपण मेहनत केली, दिवस रात्र मॅच तुम्हाला पाहायला मिळतात आणि सामन्याला सुरुवात होती. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना लेग बायच्या रूपानं मुन्ना पठाण सर आम्हाला सांगतात यावेळेस लेग बायच्या रूपानं धाव मिळते आणि संघाच्या खात्याने या मॅचला सुरुवात झाली आहे. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 28वा पर्व आणि दुसरा फेरीतील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. अतिशय बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमध्ये गिरसे संघ आणि प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. NP स्पोर्ट्स शहापूर जो संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि शिवम गिरसे संघाची आघाडीची जोडे मैदानामध्ये संदीप आणि ओमकार. आखो टप्प्याचा बॉल फटक्यासाठी जागा बनवली आणि चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अंपायर सिग्नल 2 धावा. दुहेरी धाव इथे मिळते आणि दुहेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती अद्यापपर्यंत 3 धावा. गिरसे संघाने मात्र प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बॅड लाईट आणि अगदी आपण पाहिलं तर दिवस देखील सरता होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सूर्य देवता अगदी आपल्यासाठी थांबणार नाही आहे यावेळेस. इथे कदाचित डी झोन अगदी चेंडू पडल्यानंतर फ्लाय झालाय. फलंदाज आपण पाहिलं तर संदीपच्या बॅटमधून एक धाव येते. पहिली सिंगल आली लेग बायस, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि एकंदरीत 4 धावा धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर. मागची मॅच अतिशय सोपी आपण पाहिली, पण तो अगदी सोपी मॅचला सोपं बोलून चालणार नाही आहे कारण त्या मॅचमध्ये देखील रंगत आपल्याला पाहायला मिळाले. 5व्या षटकापर्यंत ती मॅच गेली आणि शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकला राजे बॉईज या संघाने. यावेळेस क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात ॲसिड इज आउट. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. पहिला धक्का लागत असताना टीम शिवम गिरसे संघाला ओमकार बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतो ओमकारच्या स्वरूपात. एकही धाव तिथे मात्र आली नाही ओमकारच्या बॅटमधून आणि कदाचित आपण पाहिलं तर थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याची राहिली आहे. 5 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट, शॉर्ट टाइम क्रिकेट आणि या शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देणं भागच पडेल या प्लॅटफॉर्मवरती. आणि अगदी आपण पाहिलं तर शून्याचा चष्मा घालून परतला ओमकार. संधी होती त्याच्याकडे, परंतु अगदी गोलंदाजाचा विचार केला हेमंतचा तर मात्र अटॅकिंग क्रिकेट भरपूर चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाने आम्हाला जरी क्षेत्ररक्षण दिलं तरी मात्र आम्ही स्वीकारण्यास सज्ज आहे कारण आम्हाला प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे हे देखील सांगत असताना NP स्पोर्ट्स शहापूर आणि ते करतायत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हेमंत. धाव फलकामध्ये 4 एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे अंतिम 2 बॉल कदाचित या षटकात शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत फलंदाज इन ॲट नंबर 3 ला नरेंद्र. खोलवर टप्प्याचा बॉल
ओरपी चेंडू त्याला पाठवले सरळ ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि नरेंद्रला देखील परतावा लागेल. अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पडलं आणि यावेळेस जाळं विणलं गेलं होतं. फलंदाज मात्र बाद होतील. नरेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. तू चल मैं आया असं समीकरण असताना आपण पाहिलं तर यावेळेस ओमकार बाद झाल्यानंतर नरेंद्रला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा शिवम गेरसे संघाला. अतिशय चांगली मॅच आपण पाहतो आणि या मॅचचा अनुभव आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, जेणेकरून दोन मोठे संघ आमने सामने लढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांचा विचार केला तर पहिली मॅच खऱ्या अर्थाने पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिली तर शिवम गेरसे संघाने नीरज स्पोर्ट्स हसनगाव संघाला बीट केला होता आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिला तर हा संघ NP स्पोर्ट्स शहापूर ज्याने SM मुरबाड या संघाला मात्र परास्त केला. परंतु आता दोन्ही संघाला एक संघाला ज्याने बीट केले, पाणी पाजलं या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, ते दोन संघ आमने सामने आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतो डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हरच्या दिशेने, पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळत आहेत सहजतेने या दोन धावा फलंदाज संदीपला आणि या दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा फलकावरती 6 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात 6 धावा. थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर कदाचित नाणेफेकीचा कौल जिंकला शिवम गेरसे संघाने, पण तो निर्णय चुकीचा तर नाही ना, परंतु यावरती अंमलबजावणी तुम्हाला करावी लागेल जेणेकरून 4 षटकांचा खेळ इथे बॅलन्स असेल आणि त्या 4 षटकांमध्ये तुम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. 2-6. चला लाईट आपण फ्लड लाईट जे आहेत ते मात्र बंद करायच्यात. थोड्या वेळात आपण त्या लाईट ऑन करू. आयोजन कमिटी विनंती असेल आपण लाईट ऑफ करायच्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती गोलंदाज नन्नू NP स्पोर्ट्स शहापूर या दोन टीम मध्ये चालू असलेली मॅच आणि शिवम गेरसे ज्यांनी 2 गडी अद्याप गमावलेत. बॉलिंग ट्रॅकवरती नन्नू सज्ज. ओव्हर द विकेटने यावेळेस कदाचित बाहेरच्या चेंडूला मात्र स्पर्श झालाय आणि मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज मात्र बाद होईल शिवम गेरसे संघाचा. अजून एकदा कलाकार असताना महेंद्र बॅक टू द डगआउट आपण पाहिलं तर एकही धाव त्याने देखील दिली नाहीये आणि कदाचित आपण जर पाहिलं तर या पूर्वार्धामध्ये ओमकार, नरेंद्र आणि महेंद्र हे तिन्ही फलंदाज शून्याचा चष्मा घालून मात्र परतलेत. धावा फलकामध्ये अद्यापपर्यंत 6. काय गोलंदाजी अफलातून. पहिले षटक हाताळलं गोलंदाज हेमंतने ज्याने 6 धावा खर्च केला. त्यानंतर नन्नूचा आपण विचार केला तर नन्नूने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवरती महेंद्र सारख्या एक दिग्गज फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. गोलंदाजीचा अटॅक भरपूर चांगला आहे. कदाचित प्रतिस्पर्धी संघाला मात्र रोखण्यामध्ये यश आलंय. परंतु अगदी आपण पाहिलं तर अगदी तुमच्याकडे संधी असेल तर संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करावा लागेल. धावा फलकावरती 6. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज संदीप, गोलंदाज नन्नू तयार. भन्नाट वेग, प्रचंड वेगावरती आपण पाहिला तर तितका ताकदीचा फटका पाहायला मिळतोय, परंतु तो अलॉंग द कार्पेट होता. दुसरी धाव इथेच चोरली जाईल. काय घडलंय मैदानावरती अगदी आखो में इशारा. यावेळेस आपण पाहतो 2 खेळाडूंमध्ये महेंद्र, संदीप आणि ऋतिक या 2 खेळाडूंमध्ये आणि दुसरी धाव देखील एकवटली जाते. भन्नाट वेग, थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू गॅदर केला भरपूर वेगाने, परंतु फेकायचा होता, परंतु अगदी त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज संदीपने घेतलाय. लाईन पाहावी लागेल, जणू काही स्किड झालेत. पंच KP सर मला सांगत असताना अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल अवे फ्रॉम बॉडी. हा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पीच झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत हा देखील चेंडू स्पेअर आपल्याला पाहायला मिळाला. धावा फलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपाने येत आहेत 9 धावा कशा का होईना, परंतु येणं फार गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा, कीपर होत आहेत बीट. चेंडू चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु डी झोन मध्ये आपण पाहिला तर 1 धाव इथे मिळते अगदी कीपरच्या पाठीमागे आणि एका धाबेने संघ दुहेरी अंकामध्ये जाऊन स्थिरावतोय.
सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिले मॅच देखील अत्यंत लो स्कोरिंग पाहायला मिळाली, ज्यामध्ये धावांचं टार्गेट होतं फक्त आणि फक्त 39 धावांचं. लाईन चांगली यावेळेस अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट, चांगली गोलंदाजी आहे. आपण पाहिले तर गोलंदाज नंदूचं देखील कौतुक करावं तितकं कमी. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये हेमंतने 6 धावांचं षटक हाताळलंय, परंतु नंदू देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत. चांगली बॉलिंग, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला मिड ऑनला, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. फेक इथे डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. कदाचित चेंडू अष्टनवरती आदळला असता तर पंचांना देखील प्रश्न पडला असता, परंतु चेंडू अगदी अष्टान जवळून गेला. परंतु यावेळेस बॅकअप फार चांगलं आहे आणि तिथे एकही धाव नाही आहे. चेंडूवाला डॉट, नन्नूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सलग लागोपाठचे 2 चेंडू डॉट येतात आणि शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पंचांकडे आपण पाहिलं तर लाऊड अपील लेग बिफोर विकेटसाठी, परंतु पंचांनी लाईन ओळखली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा यावेळेस लेग बायच्या रूपानं मात्र कदाचित या मिळत आहेत 2 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं तर चेंडू फुल टॉस होता, अगदी पॅडवरती आदळला, लाईन खराब होती, परंतु आपण पाहिलं तर 2 धावा इथे एकवटल्या जातात आणि फेकी देखील थोडीशी खराब राहिली, वाईड राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा संदीप आणि ऋतिक आपण पाहिलं हे 2 फलंदाज घेत आहेत. 2 धावा येतात आणि 2 धावेच्या मदतीने दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि धाव फलकावती आहेत 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, जास्त वेळ टीम मीटिंग नाही आहे, कारण वेळेची मर्यादा सर्व संघाने आहे, सर्व खेळाडूंना आहे. अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विजयभाई भगत यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गेली 27 वर्षाची परंपरा या 28 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 28व्या वर्षी देखील अतिशय दर्जेदार आयोजन. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शहापूर नगर पंचायतीचे आदरणीय विजयभाई भगत यांचं हे भगवमय वातावरण आपण पाहतो. निमित्त फक्त एकच, धर्मवीर चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. 2 ऑफिशियल पंच सज्ज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुण्याच्या एकदा दिवस रात्र अगदी आपण नाईटकडे देखील प्रस्थान करतोय, कारण अद्याप काही सामने काही मॅचेस बॅलन्स आहेत. 2 ऑफिशियल पंच मुन्ना पठाण सर, शहापूर किशान आणि स्क्वेअर लेगचे पंच कुणाल पेनकर सर आपण पाहतोय. टेनिस cricket.in ची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज होते लाईव्ह टेलिकास्ट आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण पाहिलं तर शहापूरचा एक जबरदस्त आवाज अमरजी राऊत सर यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पुण्याचे एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध आपण पाहतोय आणि या पूर्वार्धामध्ये पहिलं सत्र चालू असताना आपण पाहिलं तर बॅटिंग करते शिवम गेरसे संघ आणि शिवम गेरसे संघाचा आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी बाद होतो. तिसऱ्या षटकामध्ये धाव बादच्या रूपानं अपयश येते फलंदाज ऋतिकला मात्र परतावं लागतंय. 13 धावा धावफलकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 6. या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर मयूर पहिल्याच बॉलवरती 1 धाव इथे कंप्लीट केली. दुसरा धावायचा प्रयत्न, कारण संदीपकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं फार गरजेचं आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 9व्या धावसंख्येवरती संदीप नाबाद खेळतोय, परंतु संदीप सलामीवीरसाठी आलाय, त्याला थांबणं फार गरजेचं आहे. तिसरं षटक, गोलंदाज मयूर तयार. यावेळेस आपण पाहतोय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळायचा होता, गॅपशॉट सिलेक्शन, परंतु डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संदीपची स्ट्राईक देखील रोटेट होत्या. कदाचित नौका फलंदाज वासुदेव मैदानावरती आलाय आणि स्ट्राईक एंडला वासुदेव हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय 14 या आकड्यावरती. तिसरं षटक अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांची जमेची बाजू आहे. कदाचित दुपारच्या सत्रामध्ये धावांचा आपण उच्चांक पाहिला, परंतु संध्याकाळचं जसं सत्र चालू झालं ना अमर सर, तशी कमी धावसंख्या देखील आपण पाहिली. मागची मॅच 38 धावा पूर्वार्धामध्ये होत्या, 39 धावांची गरज होती. तो सामना सहजतेने जिंकला राजे बॉईज या संघाने, परंतु आता या मॅचमध्ये पाहायचंय काय चित्र असेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू ऑनसाईडला खेळायचा होता, बॅटच्या रॉडरमध्ये येत नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कदाचित क्लोज डिसिजन. पंचाला देखील प्रश्न विचारला गेलाय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत
तुम्हाला पाहायला मिळतील हेमंत शेट्टी सर, ज्यांना मात्र इन्व्हाइट केलं जाईल आणि आमची टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज होते. tenniscricket.in ची क्वालिटी विथ क्लिअरिटी काय असतं ना, आता मात्र त्यांची परीक्षा असेल आणि यावेळेस तुम्हाला एक चांगलं डिसिजन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद आहे की नाही हे घोषित केलं जाईल. ही धाव कंप्लीट आहे की नाही हे मात्र तपासलं जाईल. धाव फलकावरती अद्यापपर्यंत 14. डिसिजन पेंडिंग. सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर पारदर्शकता आणि यावेळेस आपण पाहतोय पंचमचे तिसरे पंच या ठिकाणी महाजन सर, त्यांच्या माध्यमातून हे सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील. पुन्हा पठाण सर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत आणि कदाचित अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगला डिसिजन मैदानावरती येणं अपेक्षित. दोन्ही संघांसाठी धावा फलकावरती अद्यापपर्यंत 14 धावा आहेत आणि या षटकामध्ये आपण पाहू ही विकेट किती महत्वाची आहे. अगदी आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज मयूरला तुम्ही पाहतायत आणि इट इज आउट. फलंदाज बाद. अगदी व्यवस्थितरित्या तपासलं गेलं की बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये. अगदी पॉपिन क्रीज मध्ये मात्र लाईन गेली नाहीये. अगदी बॅट आपण जर पाहिलं तर बॅट व्यवस्थित आतमध्ये गेली असती तर कदाचित फलंदाज सेफ असता, परंतु इथे ते चित्र पाहायला मिळत नाहीये. कदाचित फलंदाजाला हे मैदान सोडावं लागेल आणि मॅच मध्ये आपण पाहिला तर धक्का क्रमांक वासुदेव, अगदी 5वा धक्का लागतोय. सांघिक यश मिळतंय ते म्हणजे NP स्पोर्ट्स शहापूर संघाला. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. धावा फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 14 धावा आहेत. फलंदाज धावबाच्या रूपानं बाद झाला. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. तिसरं षटक आपण पाहिलं गोलंदाज मयूरचं. अद्यापपर्यंत आपण पाहिल्यानंतर NP स्पोर्ट्स शहापूर संघाची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. प्रतिस्पर्धी संघाला मात्र रोखण्यामध्ये त्याने यश आलंय. संघावरती अंकुश ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि धावा फलकावरती 14. काय तिसरे पंच बोललेत का? टॉस साठी आपण इन्व्हाइट करू साई स्पोर्ट्स शहापूर आणि सिद्धिविनायक मुरबाड. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. कदाचित आपण काही वेळेसाठी हा सामना थांबवतोय आणि आपण या दरम्यान टॉस करू. साई स्पोर्ट्स शहापूर आणि सिद्धिविनायक मुरबाड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. चांगले मॅच कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती असेल
पाहत राहा ऐकत राहा धर्मवीर चषक 2022 हे पर्व. कारण साई स्पोर्ट्स शहापूर आणि सिद्धिविनायक मुरबाड बिग फाईट मॅच तुमच्या समोर येते. दोन्ही संघाला इन्व्हाइट करेन. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी आपण यायचं. साई स्पोर्ट्स शहापूर आणि सिद्धिविनायक मुरबाड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या दरम्यान नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करू. मॅच आपण या करता थांबवली की जेणेकरून थोडाच वेळात लाईट्स ऑन होतील संपूर्ण आणि आपण मॅचला सुरुवात करू. NP स्पोर्ट्स शहापूर हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अगदी मॅच कंटिन्यू केली जाईल कारण दोन फलंदाज एका बाजूला संदीप आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कारण धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झाला 14 या धावसंख्येवरती. ती धावसंख्या आपण पाहिली आणि तिथून मॅचला सुरुवात केली जाईल. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज मयूर. टॉससाठी आपण इन्व्हाइट करू साई स्पोर्ट्स शहापूर वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतो आणि या स्पर्धेचा अत्यंत चांगलं आयोजन आणि या आयोजनामध्ये आपण पाहिलं तर डे नाईट स्पर्धा दिवस रात्र ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्ही अनुभवता आणि तुम्हाला सेकंड राऊंडची तिसरी मॅच देखील पाहायला मिळेल. बिग फाईट बिग बॅटल साई स्पोर्ट्स शहापूर वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड या दोन टीममध्ये थोड्याच वेळात संपूर्ण लाईट्स ऑन केल्या जातील आणि मॅचला सुरुवात होईल. प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी ऐकतात आणि लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी पाहतात त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना आम्हाला पाहायला मिळतात आणि अत्यंत देखणी स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली स्पर्धा म्हटली तर धर्मवीर चषक 2022 या शहापूरचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपमध्ये चालू असलेला आजचा दिवस क्रमांक 7वा डे नाईट.
अगदी काही क्षणांमध्ये मॅचला सुरुवात होईल. जी मॅच आपण पाहतोय सेकंड राऊंडची सेकंड मॅच शिवम गिरसे वर्सेस NP स्पोर्ट्स शहापूर या दोन संघांमध्ये जो सामना मध्यंतराला थांबवला गेलाय तो मात्र कंटिन्यू इथून पुढे सातत्याने चालू होईल. थोड्याच वेळात काही क्षण तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि थोड्याच वेळात सर्व फ्लड लाईट्स इथे मात्र ऑन होतील आणि आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत. चला आपण थोड्याच वेळात जी मॅच अगदी मध्यंतराला थांबवली गेली ती मॅच आपण कंटिन्यू करणार आहोत. एका बाजूला NP स्पोर्ट्स शहापूर आणि शिवम गिरसे बॅटिंग करत असताना शिवम गिरसे हा संघ 14 धावांमध्ये अगदी अडचणीत ट्रॅफिकमध्ये जी धावसंख्या अडकली आहे आणि त्या धावसंख्येला कदाचित संदीप आणि त्याच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये येतोय फलंदाज हरीश. चला मॅच कंटिन्यू होईल. चला सिद्धिविनायक मुरबाड संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहेत. साई स्पोर्ट्स शहापूर संघाला विनंती असेल आपला संगणक आपण पाठवायचं आहे आणि या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्ट करा आणि लगेच आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा सुरुवात होईल. या मॅचला 5 षटकांची ही मॅच आपण पाहतो आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक गोलंदाज मयूरचं प्रगती पथावरती आहे. गोलंदाज मयूर ज्याने अद्यापपर्यंत 3 चेंडू फेकलेत. दाबादाब फलकावरती 14 पाहायला मिळतात आणि शेवटचे या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला हरीश. चला मॅच कंटिन्यू. पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत केलं जातं या मॅचचं सर्व खेळाडूंचं. पहिलाच बॉल यावेळेस आक्रमक पवित्रा
व्हाट अ शॉट, इम्प्रोवायझेशन स्ट्रोक. चेंडू सरळ चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायर सिग्नल, दॅट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. षटकाराने मात्र आगाज केला. आपण पाहिलं तर फलंदाज संदीपला थांबणं फार गरजेचं आहे. आणि सुरुवातीला आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून धाबा येत आहेत, अगदी एखादी किल्ला लढवत असताना संदीपला आम्ही पाहिलंय. आणि यावेळेस आपण जर विचार केला तर 20 धाबा फलकावती आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर सिंगल डबलला मात्र जास्तीत जास्त सिंगल डबलवरती भर दिलं. आणि यावेळेस आपण आता त्याचा इम्पॅक्ट पाहिला तर मात्र षटकार आलाय. धाबा फलकावती अगदी प्रभावशाली येत आहेत. 20 धाबा फलकावती आहेत. टीमची टोटल 20. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना लाईन चांगली अप्रतिम बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी लेटकटचा फटका खेळण्याचा तयारीत संदीप होता, परंतु अगदी चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये आणि हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतो. गोलंदाज मयूर तयार. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीची बॅटिंग करतोय फलंदाज संदीप. एका बाजूने आपल्या संघाला शिवम गिरसे संघाला मात्र तारत असताना पुन्हा एकदा यावेळेस आक्रमक पवित्रा फटका चांगला आहे. आणि यावेळेस इथे शेवट गोड करत असताना या षटकाचं आपण पाहतो मयूर वरती केलं आक्रमण. आणि या षटकांमध्ये आले 2 षटकार. धावा फलकामध्ये आपण पाहतो जी धावा संख्या ट्रॅफिक मध्ये अडकली होती, कदाचित या षटकामध्ये आता ग्रीन सिग्नल मिळत आहे. आणि 26 धावा फलकावती 26. 14 धावा फलकावती होत्या जिथे सामना थांबवण्यात आला होता. परंतु आता आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा येत आहेत आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा वसूल केल्या तर फलंदाज संदीपने. टीमची टोटल 26. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहिलं तर 26 धावा. शेवटचे अंतिम 2 षटक एनपी स्पोर्ट शहापूर संघ आपण पाहिला तर चांगली मेहनत करत असताना सुरुवातीला पाहायला मिळाले. अप्रतिम षटक हाताळलं हेमंतने, ज्याने 6 धावा खर्च केला. त्यानंतर नन्नूने 6 धावा खर्च केला. मयूरचा जर विचार केला तर त्याने 14 धावा खर्च केला. सुरुवातीला चांगला स्पेल राहिला, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये 2 मोठे फटके लगावत संदीपने मात्र अगदी त्या धावांवरती पार्ट जड करत असताना आपल्याला पाहायला मिळालं आपल्या संघाचं. त्याच्या साथीने हरीश येतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्ट्राईक एंडला 4थ्या षटकाला जशी सुरुवात होईल आणि या डावातील 4था षटक आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रुपेश तयार. कदाचित शेवटच्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर हेमंत किंवा नन्नू या गोलंदाजाचा वापर केला जाईल, कारण दोन्ही गोलंदाजांनी 6 धावा खर्च केल्यात. परंतु इथे संघनायकाला भाग पाडला जाईल की कोणता गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगली कामगिरी करेल. यावेळेस पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक येत आहे सुपर रिजन मध्ये पाठमोऱ्या स्थितीमध्ये भाग मिल्का भाग अशी अवस्था असताना चेंडू मात्र थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार स्ट्रोक चौकार आला आणि चौकाराने आता मात्र हरेश देखील 7व्या क्रमांकावरती येऊन आपला नावाचा परिचय त्याने दिलाय. आपल्या नावाचा ठसा उमटवत असताना चौकाराने त्याने सुरुवात केली आहे. धावसंख्या फलकावरती 30 धावा नितांत गरज आहे. ती धावसंख्या सुरुवातीला आली नव्हती, परंतु आता मात्र शेवटच्या 2 अंतिम षटकांमध्ये ते कमबॅक त्यानं करावं लागेल आणि प्रतिस्पर्धी संघावरती मात्र एक चांगलं टार्गेट देणं हे मात्र मैदानावरती करावं लागेल शिवम गिरसे संघाला. खोलवर टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण पाहतो. फटका एक्झिक्यूट केलाय. एकच धाव, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. बन्नाड वेगाने चेंडूवरती आले, व्यवस्थितरित्या चेंडूला गॅदर केला. ॲक्युरेट फेकी करत असताना फक्त एकच धाव आणि एका धावेने संघ पुढे सरकतो. आपण पाहिलं तर 31 धावा. चांगले मॅच, चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आता दिवस रात्र आजच्या रात्रीमध्ये आपण आहोत. पहिली रात्र तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेची. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस अलॉंग द कार्पेट. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि संदीप इथे एक धाव इथे एकवटत असताना आपण पाहिलं तर सातत्याने स्ट्राईक रोटेट केली जाते. जी स्ट्राईक हरेशकडे होती त्याने सिंगल धाव कंप्लीट केली, त्यानंतर संदीपने सिंगल धाव कंप्लीट केली आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईक इनला हरेशला तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज रुपेश अगेन्स्ट
यावेळेस कदाचित बॅटची अदली कडा व्यवस्थित बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. एकच धाव तिथे मिळते. कमबॅक करताना रुपेशला देखील आपण गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल, कारण जेणेकरून पहिल्याच बॉलवरती चौकार आला. कोणत्याच गोलंदाजाला मात्र आवडत नाहीये चौकार षटकार आलेला. आणि शेवटच्या अंतिम काही बॉलवरती कमबॅक करताना आपण नेहमी गोलंदाजांना पाहिलंय. त्यातलंच एक चांगलं षटक म्हणजे रुपेशचं, ज्याने अद्यापपर्यंत शेवटच्या 3 बॉलवरती 3 धावा खर्च केल्यात. अद्यापपर्यंत 7 धावा 4 चेंडूमध्ये. शेवटचे अंतिम 2 बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. भन्नाट वेग अगदी यावेळेस आपण पाहिलं तर भरपूर वेगाने चेंडू आला आणि अंगावरती आला. फलंदाज संदीपच्या चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये आणि एकच धाव इथे मिळते. 34 धावा. चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून संपूर्ण क्षणचित्र टिपली जातात. ऑफिशियल कॅमेरामॅन सुदर्शन आणि विघ्नेश धुळे यांना तुम्ही पाहू शकाल. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. एकच धाव इथे भन्नाट वेगाने मिळेल. चित्त्याच्या चपलाईने ही धाव एकवटली जाते आणि एका धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. आणि 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 संपन्न होत असताना 35 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा जिथे मयूरने खर्च केल्या तिथे धावांचा उच्चांक वाढला. परंतु आता जर या षटकाचा विचार केला तर रुपेशने 9 धावा खर्च केला. परंतु कुठेतरी कमबॅक करताना रुपेशचं देखील षटक लाजवाब राहिले आणि धाव फलकावरती 24 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 35 धावा. शेवटचा अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायचं एनपी स्पोर्ट्स शहापूर की चांगली बॅटिंग करेल प्रतिस्पर्धी संघ शिवम गिरसे हा संघ, कारण कदाचित दिवसामध्ये आपण पाहिला तर चांगला खेळ दोन्ही संघाचा राहिला आहे. परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला अगदी रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल कोणत्या संघाचा खेळ कोणावरती कोणता संघ हाबी होईल. मात्र हे पाहणं याचं उत्तर तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये मिळेल. परंतु शेवटचं षटक या शेवटच्या षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या 10 ते 15 धावा आल्या तर निश्चितच 45 ते 50 धावांपर्यंत शिवम गिरसे हा संघ पोहोचेल. परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अख्तरने चांगली गोलंदाजी केली तर प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल. अख्तर शेख गोलंदाजी मार्कवरती अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये स्लॉगवरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 35 धावा आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायचं कशा प्रकारची बॅटिंग करेल. फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडला खेळाडू हरेश. चला साई स्पोर्ट्स संघ आपला निर्णय आपण कळवायचा. टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅचचा साई स्पोर्ट्स शहापूर या संघाने मुरबाड संघाच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक मुरबाड क्षेत्ररक्षण स्वीकारलंय साई स्पोर्ट्स शहापूर संघाने आणि आमंत्रित केलंय सिद्धिविनायक मुरबाड टीमला. गोलंदाज तयार. यावेळेस अख्तर शेख यावेळेस त्रिफळाचीत क्लीन बोल करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय प्रचंड वेग अख्तर शेखचा आणि त्यावरती मात्र फलंदाज हरीशला मात्र परतावा लागतंय. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. हरीश बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्याच बॉलवरती मात्र हरीशला परतावा लागतं. क्लीन बोल्ड आपण पाहिला. अगदी अपस्टिक मात्र उखडली गेली. प्रचंड वेग अख्तर शेखचा आपण पाहतो आणि शेवटचं षटक कदाचित जर मात्र चांगलं राहिलं ना तर अत्यंत लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जर या षटकामध्ये संदीप आणि आता त्याच्या साथीने नरेश येत आहेत. या 2 फलंदाजांना 5 चेंडूमध्ये मोठे फटके लगवावे लागतील जेणेकरून शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी संघासमोर टार्गेट उभं करायचं आहे.
आणि ही एक रणनीती आखली जाईल शेवटच्या अंतिम षटकामध्ये. संदीपने मात्र दिलेला कानमंत्र नरेश या फलंदाजाला मात्र उपयुक्त ठरेल का, कारण अख्तर शेखचा सामना त्याला करायचा आहे. प्रचंड वेग अख्तर शेखकडे. अगदी आपण पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाते. नवीन फलंदाज मैदानावरती नरेश ऑन स्ट्राईक. यावेळेस व्हेरिएशन होतं गोलंदाजीमध्ये, गती थोडीशी कमी केली आहे. क्षेत्ररक्षक अगदी येत्या डाऊन साईडला, झेल तिथे ड्रॉप आणि 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आपण पाहतो आणि संदीप इथे या 3 धावा कंप्लीट करत असताना पहा. जिथे मात्र आपण पाहिलं झेल होता तिथे झेल देखील ड्रॉप करण्यात आला, परंतु जिथे एकेरी दुहेरी धाव होऊ शकले असे तिथे या 3 धावा एकवटल्या गेल्यात. म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा संदीपला माहिती आहे. आपलं टिकणं फार महत्वाचं आहे आणि धावा येणं आपल्या संघासाठी फार महत्वाचे आहे. एकंदरीत टीमची टोटल अद्यापपर्यंत 38 धावा. शेवटचे आणि अंतिम 4 चेंडू शिल्लक असेल या डावातील आपण पाहतोय. पहिला डाव आणि या पहिल्या डावातून आपण पाहिला तर बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला होता शिवम गिरसे या संघाने आणि प्रथम धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस 5 अधिकारा चेंडू टाबल झालाय. एकच धाव मिळेल. एक सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य दिले गेलं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज कदाचित बाद होईल आणि कुणाल पेनकर सर सांगत असताना की परतावा लागेल फलंदाज नरेशला. धाव बाद स्वरूपानं ही विकेट कदाचित संदीपने सॅक्रिफाईस केली आहे. संदीपला माहिती आहे शेवटचे काही चेंडू आपल्याला फेस करावे लागतील, जेणेकरून एखादा चौकार एखादा षटकार सामन्यामध्ये उंच भरारी घेईल. चांगली धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला एक चांगलं टार्गेट देण्यासाठी मात्र उपयुक्त ठरेल. परंतु शेवटच्या 3 बॉलवरती काय घडेल, काय बिघडेल, येणारा काळ ठरवेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात नवीन फलंदाज. थोडेसे एकदा अगदी 9व्या क्रमांकावरती एका बाजूने आपण पाहिला तर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8व्या क्रमांकाचे फलंदाज बाद झाले. परंतु अगदी पहिल्या क्रमांकाचा फलंदाज संदीप मैदानावरती आहे, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. अद्यापपर्यंत संदीप नाबाद आपण पाहिलं 25 या धावसंख्येवरती आहे. गोलंदाज तयार अख्तर शेख. फुल टॉस, व्हॉट अ शॉट, घुटना टेक, तमाशा देख आणि चेंडू सरळ चालला हवे स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यासाठी मात्र संदीपने घेतली स्ट्राईक. चेंडू सीमा पार, षटकार. आणि 6 धावेने संघाचा धावफलक आपण पाहिला तर 45 धावा आता धावा येत आहेत. मी सुरुवातीला सांगितले कदाचित या शेवटच्या 3 बॉलवरती एखाद 2 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या उभी करू शकेल शिवम गेरसे संघ प्रतिस्पर्धी एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या अगेन्स्ट. शेवटचे 2 बॉल गोलंदाज अख्तर शेखच्या विरोधात ठोकला षटकार. पहिल्या बॉलवरती आली विकेट, परंतु आता अख्तर शेख आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो फलंदाज संदीप. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरा धावायचा प्रयत्न, थोडेसे चाच पडलेत, त्याचा पुरेपूर फायदा होत असताना फलंदाज संदीपला आणि यावेळेस मिळतात 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय बॅटिंग आहे. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहिली त्या सुरुवातीला भरपूर कमी पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये 12 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 26 धावा आपण पाहिल्या. चौथ्या षटकामध्ये अगदी 35 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु आता या शेवटच्या अंतिम षटकामध्ये तब्बल 47 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो शिवम गिरसे हा संघ. शेवटचा अंतिम बॉल अख्तर शेखचा आणि शेवटच्या बॉलवरती मात्र पाहायचे किती धावा येतात आणि किती धावांचं टार्गेट असेल एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या समोर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अख्तर शेख. लाईन इथे यावेळेस पाहिली जाईल. कदाचित मुन्ना पठाण सरांचं लक्ष वेधून घेत आहेत. एस इट इज वाईड बॉल आणि धावसंख्या फलकावरती एक्स्ट्राच्या रूपाने पुढे सरकते. 48 धावा धावफलकावरती आहेत. जितकी धावसंख्या हवी होती तितकी धावसंख्या इथे मात्र एकट्या संदीपने आपल्या संघासाठी एकाती किल्ला लढवत असताना मात्र बनवली आहे. परंतु अगदी द्वितीय सत्रामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्यांना करावी लागेल याची रणनीती त्यांना आखावी लागेल आणि 1 धाव इथे मिळते लेग बायच्या रूपानं. आणि शेवट या वेळेस आपण पाहतोय संपन्न झालंय. शेवटच्या बॉलवरती मात्र लेग बायज येते. लेग बायच्या रूपानं आपण पाहिली तर धाव अंकित केली जाईल, ऍड केली जाईल ती शिवम गिरसे संघाच्या खात्यामध्ये. 49 धावा आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 30 बॉलमध्ये 50 धावांची गरज असेल विजयासाठी एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल साई स्पोर्ट्स शहापूर
वर्सेस सिद्धिविनायक मुरबाड या दोन बलाढ्य टीम मध्ये जिथे टॉस जिंकलाय साई स्पोर्ट शहापूर संघाने आणि स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले सिद्धिविनायक मुरबाड टीमला प्रथम बॅटिंगसाठी. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 चे पर्व आणि द्वितीय सत्रामध्ये 50 धावांचं टार्गेट असताना या धावा कशा प्रकारे चेस केल्या जाईल एनपी स्पोर्ट शहापूर संघाच्या वतीने की या धावा रोखल्या जातील याचं धावतं वर्णन, याचं धावतं यावेळेस वर्णन ऐकण्यासाठी आम्ही जातोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होईल. या ऐकूया पुन्हा एकदा प्रचंड जबरदस्त आवाज शहापूर तालुक्याचा आणि अतिशय नामवंत समालोचक अमरजी राऊत सर यांना धन्यवाद. थैंक यू सो मच महेशजी धुळे सर. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 क्रिकेटचा हा महाथरार आपण अनुभवत आहोत. तर यावेळेला रात्रीच्या सत्रामध्ये आपण वाटचाल केलेली आहे आणि मैदानाच्या आत दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण बघतोय तो म्हणजेच शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष एनपी स्पोर्ट्स शहापूर. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघानं सुरुवातीच्या 3 षटकांमधलं आलेलं जे काही अपयश होतं ते अक्षरशः धुवून काढलं. पहिल्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केवळ 12 या धावसंख्येपर्यंत मजल मारणारा संघ उर्वरित 18 चेंडूंवर मात्र 28 धावा आपल्या धावफलकावर 38 धावा मात्र आपल्या धावफलकावर जोडतो, 37 धावा आणि 49 धावसंख्येपर्यंत मजल मारतो. निश्चितपणे हा जो एक मोमेंटम प्राप्त झाला या संघाला त्यावर त्या आत्मविश्वासाची एक वेगळी वातावरण निर्मिती झालेली आहे. सकारात्मक ऊर्जा घेऊन हा संघ या इनिंग मध्ये आपल्या टार्गेटला डिफेंड करण्यासाठी उतरेल यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. 30 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष्य मात्र उभं केलं गेलंय ते एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या समोर. खऱ्या अर्थानं आपण जर या पहिल्या डावाचं विश्लेषण केलं तर पहिल्या 15 चेंडूंपर्यंत निर्विवाद हुकूमत गाजवली होती, निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं एनपी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी. पण मोमेंटम कुठे ब्रेक झाला, जिथं लाईटसाठी ब्रेक घेतला गेला. समोरच्या शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला मात्र माइंड रिलॅक्स करण्यासाठी वेळ मिळाला आणि ज्याप्रमाणे एक तापलेलं वातावरण होतं, जोशमध्ये होता एनपी स्पोर्ट्स संघ, तो थोडासा थंडावलेला पाहायला मिळाला. आणि संदीप दिवानेला हे मात्र सगळ्या गोष्टी माहीत होत्या, कारण की लेजेंडरी क्रिकेटरमध्ये त्यांचं नाव स्थानापन्न केलेलं जातं. मोमेंटम ब्रेक झाला, त्याचा फायदा उचलला, हल्ला चढवला गेला आणि त्या आक्रमणावर एनपी स्पोर्ट्स शहापूरच्या गोलंदाजांकडे उत्तर पाहायला मिळालं नाही. आणि विशेष करून जर आपण षटक क्रमांक 3 पाहिलं तर त्यामध्ये 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर रुपेशला बॉलिंग मार्कवर बोलवलं होतं, म्हणजे नन्नूला बॉलिंगसाठी बोलवलं. इथं नन्नू लिहिलं तर रुपेश नन्नू ते वेगळे बॉलर होते. तिथे मात्र त्यानं 9 धावा खर्च करून पुन्हा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु शहापूरचे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अख्तर शेख मॅन फ्रॉम द सी यावेळेला शेवटच्या 5व्या क्रमांकाच्या षटकावर त्याला पाचारित केलं गेलं आणि त्यामध्ये 14 धावा खर्च केल्या. या सगळ्या गोष्टींचा परिपाक जर आपण पाहिला तर पहिल्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर जोडण्यामध्ये यश आलं ते शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला आणि परिणाम स्वरूपी 5 षटकांमध्ये 50 धावांच्या लक्ष्य गाठावं लागेल. निश्चित प्रमाणात आपण सगळ्यांना या संपूर्ण खेळपट्टीचा जर अंदाज पाहिला तर यावेळेला प्रकाश झोतामध्ये खेळवल्या गेलेल्या या जे काही आपण आता फ्लड लाईट्स मध्ये या सामन्यांना बघणार आहोत, निश्चितपणानं या 50 धावा कठीण असतीलच, कारण आपण दिवसाच्या उजेडामध्ये या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली आणि ज्या वेळेला अचानकरित्या तुम्हाला प्रेशर विथ लाईट या सगळ्या समीकरणाला खऱ्या अर्थानं तुम्हाला इथं सामोरं जावं लागेल. 10ची सरासरी षटकामागे राखणं गरजेचं असेल. 30 चेंडू 50 धावा षटकामागे 10ची सरासरी राखावी लागेल एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला जर या मॅच मध्ये विजय मात्र संपादित करायचा असेल. चला मॅचला सुरुवात करायची आहे. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ, या गेरसे संघाकडनं
बॉलिंग मार्कवर सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल तेज तर्रार गोलंदाज ओमकार आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल या शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं अग्रगणावरचं नाव म्हणजे हेमंत सोकांडे. तर नॉन स्ट्राईकरला असेल अनेक विक्रम टेनिस क्रिकेट विश्वातल्या आपल्या नावावर कोरणारा फलंदाज सूरज विशे. सूरज विशे आणि म्हणून मी ते विश्लेषणच नेहमी करत होतो की जो मोमेंटम ब्रेक झाला ना तो टर्निंग पॉइंट ठरलाय. फक्त त्या ब्रेक झालेल्या मोमेंटमला मनात न धरता नव्यानं या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करणं जर जमलं एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला तर मग मात्र ऊर्जेचा वेगळा संचार, आत्मविश्वासाचे एक दुर्दम्य परिणाम या सगळ्या गोष्टींचं समीकरण यशाच्या वाटचालीवर मात्र कायम ठेवेल. हेअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. स्ट्राईकला हेमंत सोकांडे यावर शपलोन चेंडूला दिली गेली दिशा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मधला हेमंत सोकांडेचा घणाघाती प्रहार. पहिला चेंडू सीमा पार, षटकार. यावेळेला ज्या सगळ्या विश्लेषणांना कुठेतरी बाजूला सारत हेमंत सोकांडेने सांगितलंय पहिल्या चेंडूपासून आक्रमण होणार, पहिल्या चेंडूपासून हल्ला बोलला जाणार आणि पहिल्या चेंडूपासून संघाला मजबूत स्थितीमध्ये उभं करण्याचं काम जे माझ्या खांद्यावर आहे ते मात्र योग्यरित्या बजावलं जाणार, निभावलं जाणार. ओमकारचं स्वागत केलंय, आदरातिथ्य केलंय, पाहुणचार केलंय आणि सांगितलंय वेलकम हो ओमकारजी. पहिला चेंडू आसमानाशी करेल बातचीत. यावर नक्कीच मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक आहे. हे षटक व्यवस्थित हाताळणं शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाला महत्वाचं असेल. पण समोर आहे गोलंदाजांचा कर्दनकार हेमंत सोकांडे. सेकंड बॉल ऑफ दिस ओव्हर. शपलोन खेळण्याचा प्रयत्न मात्र मिसअंडरस्टँडिंग होईल. चेंडू कलेक्ट करणं जमलं नाहीये. संदीप याला चुकीचा थ्रो, दिरंगाई झाली आणि अतिशय वेगवानरित्या ही एक धाव देखील पूर्ण झाली. या एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7 धावा. समीकरण बदललं जाईल. 28 चेंडू आणि आता विजयाकरता 43 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघाकडनं सेम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. पण पहिल्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची जी षटकं आहेत, निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची जी षटकं आहेत, त्या षटकामध्ये ज्याला वर्चस्व गाजवता येईल ना त्याला मात्र अधिराज्य गाजवता येईल आणि ज्याला अधिराज्य गाजवता येईल त्याला विजयाचा साम्राज्य प्रस्थापित करता येईल. या षटकाचा पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. इट्स मॅसिव्ह बिग 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 हिट 6. सूरज विशे टेनिस क्रिकेट विश्वातल्या अनेक विक्रमांना खऱ्या अर्थानं झेपावणारा, आत्मसात करणारा फलंदाज. मनावर कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता ज्या पद्धतीनं हेमंत सोकांडेनं सुरुवात केली आणि स्ट्राईकला बोलवलं. अब मैंने मेरा काम कर दिया, अब तू दिखा तुझ में कितना है दम. पॉवरफुल फटका, स्टँड अँड डिलिव्हर, अतिथी कक्षाला सलामी देणारा खडे खडे प्रहार, चेंडू सीमा पार. हा एनपी स्टाईल षटकार. या 6 धावांनी एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1313. एकावर 3, 13 धावा. जी आश्वासक सुरुवात गरजेची होती. पहिल्या षटकामध्ये आक्रमण गरजेचं होतं. समोरच्या संघाला अंडर प्रेशर करण्यासाठी, प्रेशराईज करण्यासाठी जी सुरुवात, जो स्टार्ट महत्वाचा होता ना, ती सुरुवात झाली आहे. कामाला सुरुवात झाली आहे. परंतु मित्रांनो, इतिहास वाचला ना तर एक गोष्ट मात्र लक्षात येते, सुरुवात कुणाच्याही नावावर असो पण शेवट ज्याला आपल्या नावावर करता येतो ना त्याला यशाचं कीर्तिमान आपल्या नावाच्या पुढे लावता येतं. 3 चेंडू बिनबाद 13 धावा. विजयासाठी अजूनही 27 चेंडू आणि 37 धावांची गरज. आता मात्र दडपण पूर्णपणे शिवम स्पोर्ट्स गेरसे संघाच्या मनावर जाणवत आहे. गोलंदाजाला आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. मैदानाच्या बाहेर झालेले प्लॅनिंग जोपर्यंत इन ग्राउंड ऑन फील्ड सक्सेसफुली इम्प्लिमेंट होणार नाहीत तोपर्यंत यशाचा गड मात्र तुम्हाला सर करता येणार नाही. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल तेज तर्रार ओमकार. समोर आहे सूर्यासारखा चमकणारा सूरज विशे. ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, वेगानं बीट झालाय. बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू नाही आहे. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही, निर्धाव चेंडू. ओमकार मात्र कुठेतरी पुनरागमन करण्याच्या अशा आकांक्षा, इच्छा पल्लवित करताना पाहायला मिळतोय.
पण ज्याप्रमाणे एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर समोरच्या संघाच्या अशा आकांक्षा, इच्छा, मार्ग, रस्ते, वाटा, दरवाजे, खिडक्या सगळं बंद करावं लागेल. या षटकात पुढचा चेंडू यावेळेला शापडून खेळण्याचा प्रयत्न ट्रॅकर बॉल बिरकावून दिलाय डेप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत, कारण त्याला जायचंय सीमा रेषा पल्ल्यात. सीमा पार, चौकार, धावा मिळतील 4. आक्रमण प्रत्याक्रमण कमी पडतंय का? प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न या सूत्राला मात्र एनपी स्पोर्ट्स अवलंबलंय. या 4 धावांनी एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1717. एकावर 7, 17 धावा. 5 चेंडूंमध्ये डावाच्या सुरुवातीला गोलंदाजाचा कर्पूस समाचार घेतलाय. येणाऱ्या पुढच्या प्रत्येक षटकामागे जे रिक्वायर्ड रन रेट आहे, जी अपेक्षित धावांची सरासरी आहे, ती रिड्यूस करण्याचं काम अगदी बखुबीरित्या सूरज आणि हेमंत यांच्या माध्यमातून. सागर कुठे असतील त्यांनी भाईंशी संपर्क साधायचा आहे. सागर, हा ये पटकन मला. This is the last ball of this first over. Strike ला मिस्टर सूरज विषे, परफेक्ट मॅन. बॅकफुटला जाऊन पंच तर केलाय. टॉपेज लागले, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. सूरज नावाचं वादळ अजून मैदानात धिंगाणा घालायच्या आधी त्याला मात्र तंबूच्या प्रवासासाठी धाडून दिलंय. पण ज्याप्रमाणे नाराजी व्यक्त केली आहे गोलंदाज ओमकार यानं, निश्चितपणानं सांगितलं असेल हे जे करायचं होतं ते अगोदर सुरुवातीला करायचं होतं. हे जे घडायला हवं होतं ते मात्र डावाच्या सुरुवातीला घडायला हवं होतं. कारण धाव फलकावर 17 धावा लगावल्या गेल्या आणि सूरज विषयला माघारी धाडलं गेलं. परंतु मित्रांनो, अजूनही मॅच हातनातून गेली नाहीये, कारण विजयासाठी समीकरण असणार आहे 24 चेंडू आणि 33 धावा. 24 चेंडू आणि 33 धावा. 30 चेंडूमध्ये 50 धावांचं आव्हान शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाने उभं केलं आणि त्याचा परतावा करत असताना पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज ओमकार याची यथेच्छ धुलाई झाली. खरपूस समाचार घेतला गेला आणि संघामध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम सूरज विषे आणि हेमंत सोकांडे या सलामीवीरांनी केलं. पण शिवम स्पोर्ट्स गिरसे संघासाठी जमेची बाजू ही असेल, पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सूरज विषय नावाच्या वादळाला शमवण्यात त्यांना यश आलंय आणि ज्या शेवटच्या चेंडूवर एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स वाढलाय ना, त्यावर स्वार होऊन समोरच्या संघाविरुद्ध पुढच्या उरलेल्या चेंडूंमध्ये आक्रमण करता येईल का? यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत लागते त्याही पेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागते. कीप करावं लागेल, कायम राखावं लागेल. सातत्यता जोपासता आली ना की मग समोरचा प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला तरी त्याला तुम्ही तुमच्या समोर गुडघे टेकायला भाग पाडू शकता. समीकरण बदललं गेलंय. 24 चेंडू आणि विजयाकरता 33 धाबा. 8.25च्या सरासरीनं या धाबा मात्र वसूल कराव्या लागतील जर या संघाला इथे मात्र विजय संपादित करायचा असेल एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला. बॉलिंग मार्कवर शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाकडनं ऋतिक नावाचा गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं हे दुसरं षटक स्ट्राईकला असेल. याच मैदानावर षटकारांची आतिषबाजी करणारा एक धडाकेबाज, विस्फोटक, विघातक फलंदाज अजित फर्डे. फर्स्ट बॉल. या वेळेला लो फुल टॉस उठा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे अपील होते, प्रेशर क्रिएट केलं जात आहे, परंतु पंच कुणाल पेंडकर या वेळेला तटस्थच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. लाजवाब गोलंदाजी. एक संत गतीचा चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समन अजित फर्डे यांना मात्र तो कनेक्ट करता आला नाहीये, म्हणजे बॅट करणं शक्य झालं नाहीये. चेंडू पॅडवर आदळला आणि मात्र थोडंसं नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु कुणाल पेंडकर एक नावाजलेले पंच बॉलचं पिचिंग पाहायला कन्सिडर केलं असेल, त्याचबरोबर इम्पॅक्ट ऑफ बॉल ते देखील कन्सिडर करावं लागेल असेल. आणि एलबीडब्ल्यूच्या क्रायटेरियामध्ये जर ते सगळं बसत नसेल तर निश्चितपणानं तुमच्या अपीलला दाद दिली जाणार नाही. पण दाद द्यावी लागेल ती ऋतिक याला. पहिल्या चेंडूवर मनावर असलेलं दडपण मात्र बाजूला सारलंय आणि एलबीच्या लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव प्राप्त झाली आहे. या षटकाचा पुढचा चेंडू समोर आहे. अजित फर्डे, चेंडूचा लिंबू करण्याची क्षमता असणारा हा फलंदाज. शपलवून खेळला जातोय. वन्स अगेन स्लो वन, चेंज ऑफ पेस. संदीप यांचं डेडिकेशन बघा, झोकून दिलंय, समर्पित भावनेनं क्रिकेट खेळलं जात आहे. वन्स अगेन लेग बायच्या रूपात ही धाव पाहायला मिळेल. लेग बायच्या रूपात आलेल्या या एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 1919. 1 19 धावा आणि अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज मात्र असणार आहे उरलेल्या 22 चेंडूमध्ये.
22 चेंडू आणि 31 धावा. लाजवाब क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू तुमचा आमचा श्वास रोखणारा ठरतोय. हृदयाची स्पंदन वेगानं आपल्याला पाहायला मिळतील. रोमांचकारिकतेचा अनुभव देणारा हा सामना. या षटकातला पुढचा चेंडू राखूळ टप्प्याचा करण्याचा प्रयत्न होता. निश्चित पद्धतीनं बॅटला यावेळेला चुंबन घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातही गेला असता किंवा फर्स्ट स्लिपच्या हातात देखील गेला असता. परंतु या सगळ्या गोष्टी कुठेही आपल्याला घडताना दिसून येत नाहीयेत. या षटकातला पुढचा चेंडू कमालीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ऋतिक याच्याकडनं. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल. वन्स अगेन हेमंत सुकांडे. पाहूया हे द्वंद्व. यावेळेला प्रहार तर केलाय, फटका चुकलाय. 3 जण बसली आहेत. तिघांचं भांडण म्हण बदलली गेली आहे. तिघांचं भांडण आणि चौथ्याला लाभ झालाय. कॉलिंग नाही हा हे दबाव, आहे प्रेशर, हे मिस कॉल. यावेळेला तुमच्याकडनं ज्या वेळेला गैरसमजुती आपल्याला घडताना पाहायला मिळतात, तुमचं मधलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळणार नाही. या धावा किती आहेत पंच? एकच सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर या एका धावेनं आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. आणि संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती मात्र 2020. 2/0 20 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज उरलेल्या 20 चेंडूंवर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ऋतिक. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकातलं अपयश अक्षरशः धुवून काढण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. यावेळेला लेगब्रेक करण्याचा प्रयत्न होता, बेरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पंच मुन्ना पठाण आणि पंच कुणालजी पेंडकर यांचा येईल चौकाराचा इशारा. या मिळतील 4 धावा. आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 24 2/4 24 धावा. समीकरण बदललं जाईल. 19 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 26 धावांची गरज. अजित फर्डेकडे ती क्षमता आहे मॅच मध्ये गेम चेंजरचा रोल निभावण्याची. अजित फर्डेकडे ती क्षमता आहे समोरच्या संघावर दबाव टाकण्याची आणि आपल्या संघाच्या मनावर आलेली मरगळ दूर करण्याची. चेंडू द्यायचा आहे. या षटकातला शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल. बॅट्समन अजित फर्डे. एक मोठं नाव. शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ. दोन्ही बाजूला आपल्याला समप्रमाणात दबाव मात्र दिसून येईल. या षटकातला पुढचा चेंडू शबोलून करण्याचा प्रयत्न. पुन्हा ट्रॅकर बॉल होता, भिरकवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसून येईल आणि त्याचा परिणाम अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 25 2/5 25 धावा. आता मात्र समीकरण बदललं जाईल. एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला विजयी होण्यासाठी उरलेल्या 18 चेंडूंमध्ये 25 धावा धावफलकावर जोडाव्या लागतील. लाजवाब खेळीचं प्रदर्शन एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धतीने आपला संघ मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा नमुना पेश करतोय, निश्चितपणानं संघाचे संघ मालक निलेशजी पाटोळे यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आपल्याला कुठेही लपताना दिसून येणार नाही. आणि का आनंदी नसावं माणसानं? विपरीत परिस्थितीमध्ये दिग्गजांसमोर खेळताना आपल्या खेळाचं कसब, आपल्या खेळाची प्रतिभा, आपल्या खेळाची प्रतिमा कुठेही प्रकारे झाकोळून न देता आपल्या संघाच्या विजयासाठी विजयाच्या ईर्षेनं खेळणं हा स्वभाव राहिला आजच्या दिवसामध्ये. पण दोन्ही संघांसाठी जर अत्यंत महत्त्वाचं काय असेल तर ते क्रमांक 3चं षटक. या क्रमांक 3च्या षटकामध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या गोलंदाजांना पुनरागमन करता जर आलं ना तर निश्चितपणानं एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाला तुम्ही दबावाच्या जोरावर निश्चितपणानं या मॅच मध्ये बॅकफुटवर ढकलू शकता. पण या षटकामध्ये जर अजित फर्डेची बॅट तळपली तर मग शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाच्या सगळ्या प्लॅनिंगच्या अक्षरशः चिंध्या उडवल्या जातील.
या दोघांमधलं हे जे द्वंद्व असेल, या दोघांमधलं हे जे बॅटल असेल, संघर्ष असेल, लढा असेल, नेमका कोण या वेळेला विजयाच्या शिखरावर विराजमान होईल हे पाहणे ठरणार आहे रंजक. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल गोलंदाज. वासुदेव दुरून वासुदेव घेऊन हा संघ नेहमीच या क्रिकेट विश्वामध्ये आपली हुकूमत गाजवतो, पण तुर्तास तरी लाजवाब चेंडून सुरुवात झाली. मी म्हटलं होतं की षटक क्रमांक 3 महत्वाचा आहे. एनपी स्पोर्ट्स संघाच्या धावसंख्येचा ओघ आणि वेग यावर जर शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला नियंत्रण प्राप्त करायचं असेल तर या 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये गोलंदाजाला भेदकता मात्र सांभाळावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईकला अजित फर्डे. प्रत्येक चेंडूवर दोन्ही संघाकडनं आपल्याला एफर्ट्स पाहायला मिळतात अगदी सारखे. या षटकातला पुढचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर, बट टायमिंग इज नॉट प्रॉपर. त्याचा परिपाक आपल्याला चेंडू असेल नो बॉल. दैव देतय आणि कर्म नेतय ही मात्र अवस्था झाली आहे. इतका सुरेख चेंडू हाताळला गेला होता. फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी प्राप्त झाली होती. नो +2 अशा एकूण मिळतील 3 धावा. या 3 धावांना संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 28-28. 2 8 28 धावा. आणि आता समीकरण बदललं जाईल ते म्हणजे 16 चेंडू आणि विजयाकरता 22 धावांची गरज. त्यातल्या त्यात आणखी जमेची बाजू असेल ती मात्र नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 17 चेंडू, माफ करा एकच चेंडू झालाय. 17 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. फ्री हिट बॉल यावर रॉन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अलंग द कार्पेट ट्रॅव्हल करेल. नरेंद्र मात्र तिथे आहे तैनात. एका धावेचा प्रयत्न झालाय. ती एकही धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर 29-29. 2 9 29 धावा. समीकरण बदललं गेलंय. 16 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता आवश्यक असतील त्या 21 धावा. 16 चेंडू आणि 21 धावा हे 4 चेंडू या षटकातले महत्वाचे आहेत. या 4 चेंडूंवर जर तुम्ही समोरच्या फलंदाजांना संघर्ष करायला भाग पडलेत, ब्रेक थ्रू मिळवलात, या संघाला नामोहरम करण्यासाठी दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालात तर उर्वरित 12 चेंडूंवर निश्चितपणाने तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आहे आणि समोरच्या संघाला मात्र तुम्ही बॅकफुटवर ढकलू शकता. या षटकातला क्रमांक 3चा चेंडू पुन्हा एकदा वासुदेव. स्ट्राईकला असेल हेमंत चोकांडे. या वेळेला ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान अवघ्या एका धावेवर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाला मानावं लागेल समाधान. या एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल 3-0-30. 3 0 30 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयाकरता अजूनही आवश्यक असतील 15 चेंडू आणि 20 धावा. ज्या पद्धतीनं कर्णधारानं विश्वास टाकलाय गोलंदाज वासुदेवकडे तो विश्वास त्याला सार्थ करावा लागेल. नोच्या रूपाने खराब चेंडू त्याच्याकडनं पडला असेल परंतु जमेची बाजू वासुदेवची जर आपण पाहिलीत तर एनपी स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी वासुदेवच्या माध्यमातून अजूनपर्यंत उपलब्ध झाली नाही आहे. या षटकातला पुढचा चेंडू अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातला अजून बाकी असेल. अजित फर्डे ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईल परंतु चेंडू तोपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये आपला प्रवास सुरक्षित करेल. डिक्लेअरच्या रूपात ही 1 धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 31-31. 3 31 धावा. मित्रांनो म्हणतात ना स्पर्धेचं युग आहे हे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकणार नाहीत तोपर्यंत जग तुम्हाला प्रसिद्ध करणार नाही. प्रत्येक क्षणाला आपण काय विक्रम रचलाय, आपण काय इतिहास रचलाय याला क्रिकेटमध्ये काही महत्व नाही आहे. तुमचा इतिहास सांगण्यापुरता, ऐकण्यापुरता, कथन करण्यापुरता, लिहिण्यापुरता आणि गायनापुरता मर्यादित असतो. पण वर्तमान काळामध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा राहतो, वर्तमान काळामध्ये तुमची कामगिरी तुमच्या संघासाठी हितवर्धक कशी ठरते यावरून तुमच्या संघाचं यश अपयश अवलंबून असतं, जय पराजय अवलंबून असतो. म्हणून वर्तमानात जो टिकला ना भविष्यात त्यालाच प्रत्येकानं जोखला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतील आणि म्हणून या युगामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी गरज कसली आहे? गरज आहे स्वतःच्या प्रेरणेची, गरज आहे स्वतःला वारंवार सांगण्याची. अपयश जरी निर्माण झाले असतील, वादळं जरी निर्माण झाली असतील तरी त्या वादळांना उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. आणि म्हणून म्हणतात ना असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर, नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर. स्ट्राईकला हेमंत सोकांडे. या वेळेला फ्लोलेनचा चेंडू होता पॅडवर जाऊन आदळलाय. पंचांकडे अपील केली गेली आहे परंतु पंच अपील मात्र फेटाळून लावतील. लेग बाईटच्या रूपात आणखी एक धाव एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या धाव खात्यात. या एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-2-32. 3/2 32 धावा. अजूनही एक चेंडू येणं शिल्लक आणि विजयासाठी समीकरण असेल 13 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू महत्वाचा. या चेंडूवर सथिक लाईन लेंथवर जर बॉलिंग केली गोलंदाजी झाली तर निश्चित पद्धतीनं तुम्हाला एक चांगल्या धावा उरलेल्या 12 चेंडूंमध्ये हाताशी धरता येतील. दिस इज द लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. वासुदेव बॉलिंग मार्कवर. अजित परडे. या वेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. वेगामध्ये कमालीचा बदल आणि त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर काटा देखील बदलताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूनं तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाची झाली आहे सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 32 धावा. आणि आता विजयासाठी समीकरण असेल एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाकरता 12 चेंडू आणि 18 धावा. 9ची सरासरी आता षटकामागे राखावी लागेल. मग अशीच सांगितलं की सेकंड इनिंग मध्ये या क्षणाला या मोमेंटमला चेस करणं पाठलाग करणं थोडंसं जड जाईल आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना 11च्या जवळपास 11च्या सरासरीनं या धावा रचल्या गेल्यात एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाच्या वतीनं. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाज वासुदेवनं कमबॅक करून दिलंय एक मोमेंटम प्राप्त करून दिलाय संघामध्ये सकारात्मक ऊर्जेचं नवचैतन्य पसरवून दिलंय. त्या नवचैतन्याचा फायदा उचलणं या क्षणाला अनिवार्य असेल ज्याला आपण कंपल्सरी म्हणतो. आणि तो फायदा उचलता येईल का किंवा परत या षटकामध्ये हेमंत सोकांडे आणि अजित फरडे यांच्या माध्यमातून एनपी स्पोर्ट्सचं वर्चस्व गाजवलं जाईल. कारण समीकरण आहे 12 चेंडू आणि 18 धावा. ही गंमत आहे धर्मवीर चषकाची. प्रत्येक सामना रोमांचकतेच्या शिखराला खऱ्या अर्थानं स्पर्श करतो. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतो आणि खऱ्या प्युअर क्रिकेटचा शुद्ध क्रिकेटचा एक मनमुराद मनसोक्त आनंद अतिशय मनमोहक देखण्या रूपात तुम्हाला मला अनुभवता येतो. बॉलिंग मार्कवर ऋतिक ज्यानं हाताळलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं क्रमांक 2चं षटक आणि ज्यामध्ये खर्च केल्या होत्या 8 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. ऋतिकला केले पाचारण. यावेळेला बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन हेमंत सोकांडे. आतापर्यंत संघाला आधार देण्याचं काम केलंय. धावसंख्येची सरासरी मात्र कीप केली आहे. फर्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला अवतीच्या बाहेरचा चेंडू इनसाइड आउट फटका आणि कव्हर मध्ये मात्र चुकी होणार नाही. ज्या विरुद्ध जाळ विणलं होतं तो मासा आता मात्र सहज गळाला लागलाय. लाजवाब गोलंदाजी. आणि ऋतिकला ज्याच्यासाठी बोलावलं होतं ना मोमेंटम ब्रेक करणं गरजेचं होतं. ही जी काही रचत चाललेली जी काही अभेद्य भागीदारी होती तिला तडा लावणं गरजेचं होतं. कर्णधारानं जर माझ्यावर जबाबदारी टाकली असेल तर कर्णधारानं दिलेल्या जबाबदारीला आणि टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ते या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ऋतिकनं सिद्ध केलंय. कर्णधारानं जी भूमिका बजवायला सांगितली होती तिची मात्र सुरुवात झाली आहे. परंतु अजूनही या यशानं हुरळून जाण्याची गरज नाहीये कारण वेळ दोघांच्याही हातामध्ये समसमान आहे. ज्याला या मोमेंटमला क्लिक करून आक्रमण करता आलं त्याला मात्र अधिराज्य गाजवता येईल. पाहूया समीकरण बदललं गेलंय. 11 चेंडू आणि विजयाकरता 18 धावांची गरज. समोर असेल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अजित फरडे. वळूयात मॅचकडे. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या दुसऱ्या डावामध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाकडनं पाहायला मिळालंय आणि अगदीच तितक्या पद्धतीची सुंदर फलंदाजी देखील पाहायला मिळाली. ज्या वेळेला आपण रस्सीखेचचा खेळ बघतो ना महेश सर त्यावेळेला दोन्हीकडनं सेम ताकद लागली ना मग तो खेळ ताकदीचा राहत नाही. तो खेळ राहतो सातत्याचा. ज्याला जास्त वेळ ती रस्सी ताणून धरता येईल त्याला मात्र त्यामध्ये विजय प्राप्त करता येतो. आणि या वेळेला लाईन चेक केले कुणाल पेनकर वाईट दिलेला आहे परंतु बॉलिंग साइडनं रिव्ह्यू घेतला गेलाय फॉर वाईट बॉल. एक एक धाव किती महत्वाची. एकेका धावेसाठी चाललेला संघर्ष कोणत्या टोकाला आणि किती या शिगेला पोहोचलाय हे बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि म्हणून हीच तर क्रिकेटची गंमत आहे ना.
शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा आमचा श्वास रोखणं हे क्रिकेटला जमतं आणि म्हणून क्रिकेटला अक्षरशः आपल्या या हिंदुस्थान वर्षानं भारतीय भूमीनं या भारताच्या क्रीडा विश्वानं अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि यस, इट इज अ वाईट बॉल. लाईन चेक केली गेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल वाईट बॉलचा अतिरिक्त स्वरूपामध्ये. आणि यापुढे या संपूर्ण इनिंगमध्ये गेरसे संघाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मात्र घेता येणार नाही. पर इनिंग 1 रिव्ह्यू हा आपल्या स्पर्धेचा रूल आहे, नियम आहे. तो गमावला तर मग मात्र तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही आणि तो तुम्ही गमावलाय. संघाची धावसंख्या 33, विजयासाठी 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. स्ट्राईकला ॲडिट बॅट्समन अजित फरडे. या वेळेला फुलंचा चेंडू होता, पार करण्याचा प्रयत्न नरेंद्र, मात्र थोडेसे फंबल होतील आणि त्याचा परिणाम जिथे धावबाद झाला असता एक मोठा झटका बसला असता एनपी स्पोर्ट शहापूर संघाला. ती संधी मात्र गमावली आहे आणि एका धावेनं एनपी स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या देखील आपल्याला वृद्धिंगत होताना पाहायला मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 3-4-34, 3 4, 34 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. 10 चेंडू आणि 16 धावा. ज्या पद्धतीनं षटक क्रमांक 3 पासून एक पुनरागमन केले शिवम स्पोर्ट्स गिरसे संघानं, कमाल. स्ट्राईकला असेल. यंदाच्या क्रिकेटचा हंगाम ज्यानं गाजवला आहे तो अख्तर शेख मॅन फ्रॉम दसई. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर अख्तरच्या बॅट मधनं हा येतोय सिक्सर. यंदाचा मोसम आणि हंगाम का गाजवलाय त्यानं कदाचित समालोचकाच्या शब्दाची इज्जत राखली आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला. स्वागत केलं आणि सांगितलं हम तो भाई पवेलियन से सेट होकर आए हैं, स्वैग से करेंगे तुम्हारा स्वागत. आणि अगदी त्या पद्धतीनं या वेळेला स्वागत झालंय. 6 धावा. संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 4040, 4 0, 40 धावा. समीकरण बदललं जाईल. 9 चेंडू आणि विजयाकरता 10 धावा. बाईंच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं राज काहीतरी वेगळं आहे, कारण अथक मेहनत करून शिवसेनेला शहापूरमध्ये रुजवण्याची किमया त्यांनी केली आणि आज त्याच पक्षाकडनं या शहापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा बहुमान देखील प्राप्त केला. यावेळेला फटका चुकलाय. चेंडू आहे हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अख्तर नावाचं वादळ आता परतेल माघारी. घाई घाई अति संकटातने या उखतीला अख्तरची खेळी मात्र जागृत झाली. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळेल. 8 चेंडू विजयाकरता 10 धावांची गरज. एक षटकार आला. मॅच मध्ये पुन्हा आत्मविश्वासानं उभारी आली, पण त्याच्या पुढच्या चेंडूवर पुन्हा उद्युक्त केलं, प्रेरित केलं मोठा फटका खेळायला. जाळ्यामध्ये फसला. वेल कनेक्ट करता आला नाही. मिडल ऑफ बॅट करणं शक्य झालं नाहीये. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि चेंडू मात्र हवेत असताना क्षेत्ररक्षकानं आपली उंजळ मांडली आणि त्या उंजळीत चेंडूला सांगितलं ये बाळा ये, याच्या परतीचा प्रवास मला करायचा आहे. आणि त्याचाच परिपाक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू देखील डॉट झाला, विकेट देखील गेली. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि विजयाकरता एनपी स्पोर्ट शहापूर या संघाला गरज असेल ती 10 धावांची. 8 बॉल 10 रन. स्ट्राईकला असेल अजित परडे, नॉन स्ट्राईकला मयूर दिनकर. या वेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये खेळलेला फटका मात्र क्षेत्ररक्षण कमाल आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. या पद्धतीची फिल्डिंग, या पद्धतीचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा निश्चितपणाने संघाचा आत्मविश्वास वाढवतो आणि त्याहीपेक्षा अधिक काय गोष्ट होते माहितीये का, त्याहीपेक्षा तुमच्या गोलंदाजाचं मनोधैर्य वाढलं जातं. आणि एकदा का गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ लाभली ना तर तो आपल्या गोलंदाजीमध्ये प्रयोगही करू शकतो, वैविध्यताही आणतो आणि प्रयोगशीलतेला देखील तो पहिल्यांदा प्राधान्य देतो. आणि एखादा गोलंदाज नवनवीन प्रयोग करायला लागला की मग समजून जायचं भल्या भल्या दिग्गज फलंदाजांची त्रेधा तीरपीठ ही मात्र निश्चित. या षटकातला पुढचा चेंडू ऋतिक, याचा समीकरण बदललं गेलंय. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. स्ट्राईकला असेल हार्ड हिटर बॅट्समन, आणखी एक शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला कोळून प्यायलेला बॅट्समन मयूर दिनकर, मॅन फ्रॉम असनोली. यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईनवर वारंवार बॉलिंग केली जाते आणि हा मेहनत बघा, ही धडपड बघा. एक एक धाव किती महत्वाची आहे शिवम स्पोर्ट्स गिरसे संघाला माहिती आहे. एका धावेनं एनपी स्पोर्ट्स शहापूर या संघाची धावसंख्या धाव फलकावर आहे 4242, 4 2, 42 धावा. समीकरण मात्र आता बदललं जाईल. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावा.
जो मोमेंटम मिळालाय तो मोमेंटम कोण कीप करेल हे बघणं असेल गरजेचं, कारण 6 चेंडू आणि 8 धावा या वेळेला पूर्ण करणं नक्कीच सोपं नसेल, पण जे सोपं नसतं ना ते सहज करता आलं पाहिजे, जे सोपं नसतं ते मात्र सुलभ करता आलं पाहिजे, जे गुंत्याचं आहे त्याला सुलगवता आलं पाहिजे, उलगडता आलं पाहिजे, जे मात्र अशक्य वाटतंय ते शक्य करण्याची दिशा तुमच्याकडे असली पाहिजे, ताकद तुमच्याकडे असली पाहिजे. आणि जे करून दाखवले प्रशांत भोईर यांनी, वेट ट्रान्सफॉर्मेशन जर पाहिलं तर आज फिटनेसचा आयडल ठरलाय युवकांसाठी प्रशांत भोईर, आणि म्हणून त्यांचं स्वागत या धर्मवीर चषकामध्ये. 105 किलोची शरीर यष्टी या वेळेला 60 ते 65 किलो दरम्यान आलेली आहे, आणि हे डेडिकेशन आहे, गंमत म्हणून नाही, पण या पद्धतीची तुमची आत्मीयता असायला हवी, समर्पण असायला हवं, आणि ते काम प्रशांत भोईर यांनी करून दाखवलं. वेल डन ब्रो. 6 चेंडू आणि विजयासाठी नंतर लावतो तुम्ही उचलत नाही तसं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. गेरसे संघ, ही जी डे नाईट आहे ना ती होल टुर्नामेंट साठी आहे, या एका सामन्यासाठी नाही आहे. मुन्ना पठाण सर आणि कुणाल पेंडकर सर, आपण स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. सहा चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेशर, दबाव, तणाव, चिंता, भीती, काळजी, प्रश्न, सरबत्ती, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भावना या वेळेला मैदानाच्या आत, वातावरणामधला गारवा, शीतलता, आल्हाददायकपणा या मैदानाच्या बाहेर जाणवत असेल, पण मैदानाच्या आतमध्ये मात्र वातावरण तापलंय. क्रिकेटनं ते गरम केलंय, या मॅचनं तो उष्मा आणलाय, या सामन्यानं ती उष्णता जागृत केली आहे. 6 चेंडू 8 धावा. कर्णधार शिवम स्पोर्ट गिरसे संघाचा या वेळेला बॉलिंग मार्कवर बोलवतोय. अति महत्वाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेंद्र याला. 6 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला आहे मयूर दिनकर. पाहूया या षटकातला पहिला चेंडू. 6 बॉल 8 रन्स. यावेळेला मात्र खराब चेंडू, कमी स्वरूपातल्या धावा मात्र तुमच्याकडे वाचवायला शिल्लक असताना या पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू शकणार नाही आहात. संदीप, प्रत्येक बॉलवर आपण मीटिंग नका करू यार. प्रत्येक बॉलवर आपण जर टाइम घेत राहिलात ना तर 2 तासापेक्षा अधिक वेळ लागतो या सामन्याला. या षटकातला पुढचा चेंडू. 6 चेंडू 7 धावा. यावर प्रहार केला जाईल का, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न झाला, मात्र एका धावसंख्येपासून रोखू शकणार नाही. एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल धावसंख्या होईल 4-4-44. 4 वर 4 44 धावा. आणि विजयाकरता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा. समोर आहे अजित फरडे. बॉलिंग मार्क वर महेंद्र. 5 बॉल 6 रन. ट्रॅकर बॉल बिरकावून दिलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नरेंद्र, आणि या ऐन मोक्याच्या क्षणाला एक मोठा धक्का, कारण अजित फरडे परतोय माघारी. चला लगेच नेक्स्ट बॅच पण मैदानात यायचं, आणि टीम गिरसे, टीम मीटिंग नकोय. टीम गिरसे, टीम मीटिंग नकोय. नेक्स्ट बॅट्समन लगेचच मैदानात. चार चेंडू आणि 6 धावांची गरज असेल एनपी स्पोर्ट शहापूर या संघाला मात्र विजय संपादित करण्यासाठी. आणि ज्याच्यावर खऱ्या अर्थानं अपेक्षा होत्या तो अजित फरडे या वेळेला माघारी जाताना पाहायला मिळतोय. हेमंत तंबूत विसावा घेतोय, सूरज विशे तंबूत विसावा घेतोय, अजित फरडे विसावा घेतोय, अख्तर शेख विसावा घेतोय, आणि मयूर दिनकरच्या सोबत मैदानाच्या आत एंटर होईल बॅट्समन सूरज हजारे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकला मयूर दिनकर. 4 चेंडू 6 धावा. याला ट्रॅकर बॉल, लिडिंग एज लागली. चेंडू ट्रॅव्हल करेल घोषित क्षेत्रात. आता मात्र प्रत्येक चेंडू गणिक दबाव वाढला जातोय.
एक धाव, संघटित धावसंख्या 4545, 4 5, 45 धावा. विजयासाठी 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. समोर असेल बॅट्समन सूरज हजारे. 3 चेंडू आणि 5 धावा. या वेळेला गोलंदाज महेंद्रची कमाल म्हणावी लागेल. दबावात्मक मानसिकतेमध्ये लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. 3 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईकला सुरेश. मॅचचा रंग बघा. ट्रॅकर बॉल बिरकावण्याचा प्रयत्न, फटका चुकलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि या मॅच मध्ये पुनरागमन. वॉट कमबॅक, वॉट बॉलिंग, वॉट फिल्डिंग. दर्जा बघा, क्लास बघा, पुनरागमन करण्याची पद्धत बघा. समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू 5 धावा. म्हणून मी मगाशीच म्हटलं होतं की सुरुवात कुणाच्याही बाजूनं होवो, बट शेवट ज्याला आपल्या बाजूनं करता येतो ना त्याला मात्र यशाचा मध्यबिंदू साधता येतो आहे. मैदानाच्या आत ज्याचे फॅन मैदानाच्या बाहेर आहेत, विशाल मोरगे यावेळेला एंटर होईल. एक युवा खेळाडू, पण याच मैदानावर अनेक सामने, अनेक स्पर्धा यानं गाजवल्यात. तो असेल नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन मयूर दिनकर. आणि त्याचबरोबर आज वाढदिवस देखील आहे. बर्थडे बॉय मैदानाच्या आत आलाय, त्याही या सिच्युएशन मध्ये. 2 चेंडू 5 धावा. हा चेंडू महत्वाचा आणि यावर प्रहार केलाय. फटका चुकलाय का? क्षेत्ररक्षक पंबल झालाय. ही कॅच होऊ शकली असती, परंतु लक्ष नाहीये. क्षेत्ररक्षकाची होईल चुकी आणि मयूर दिनकरच्या बॅटमधनं हा आलाय षटकार. धावा मिळतील 6. विजयी षटकार. संघर्षमय दमदार विजय होतोय साकार आणि NP स्पोर्ट शहापूर ठरतोय विजयाचा मानकरी. लाजवाब केली. आपण जर इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये जर पाहिलं, तो जर स्लिप झाला नसता, पडला नसता, तर एक वेगळ्या प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. परंतु म्हणतात ना, मेहनतीची जोड असावी लागते, पण तुम्हाला जेवढं तेवढंच मिळतं जे मात्र तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं असतं. लाजवाब सामना निश्चितपणानं. साई स्पोर्ट शहापूर संघ लगेच आपलं आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. खेळाडू कक्षाच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत ना, ते बाउंड्री लाईनला टच असले